आप्पे पात्रात मुरमुरे टाकून तर पहा काय पदार्थ तयार होत होतं. नमस्कार, स्वागत आहे प्रियंका रेसिपी चॅनलवर. तर आज आपण मुरमुऱ्यांपासून एकदम नवीन नाश्ता बनवणार आहोत. तर सर्वात आधी मुरमुरे घेतलेत, ते साईडला ठेवू. इकडे मिक्सरचं भांडं घेतले, त्यात मुरमुरे टाकून घ्यायचे आहेत आपल्याला. इकडे रवा पण टाकून घ्यायचा आहे. मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे. आता हे बघा व्यवस्थित बारीक झालं आहे. आता हे एका भांड्यात काढून घेऊ. भांड्यात काढून घेतले, हे साईडला ठेवते. इकडे मी छाछ वापरलेली आहे. तुम्ही ना दहीचा पण वापर करू शकता, पण मी इथे छाछ वापरली. तर आपण छाछ पण टाकून घेऊ. आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. हे बघा सर्व व्यवस्थित मिक्स करून घेतलंय. त्यात आता आपण साहित्य टाकून घेऊ. सर्वात आधी पत्ताकोबी, टोमॅटो, कोथिंबीर, बारीक कट केलेली हिरवी मिरची, हळद, चवीप्रमाणे मीठ पण टाकून घेऊ. आता परत सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊ. हे बघा सर्व व्यवस्थित मिक्स झालंय. आता फक्त 5 मिनटं झाकण ठेवून देऊ, म्हणजे आपला रवा व्यवस्थित फुलेल. हे बघा आपला रवा पण व्यवस्थित फुलला आहे आणि पीठ पण व्यवस्थित झालं आहे. इकडे गॅसवर आप्पे पात्र पण ठेवून घेतले. आप्पे पात्रात तेल पण टाकून घेऊ आपण. तेल थोडं व्यवस्थित गरम होऊ देऊ. आता आपण आप्पे पात्रात आप्यांचं बॅटर टाकून घेऊ. सर्व व्यवस्थित टाकून घ्यायचं आहे आपल्याला. हे बघा सर्व व्यवस्थित टाकून घेतलंय. आता फक्त 5 मिनटं व्यवस्थित शिजू देऊ आपण. हे बघा व्यवस्थित शिजलेत. आता आपण एक बाजू पलटवून घेऊ. बघा मी सर्व पलटवून घेतलेत एक बाजूने. आता एक बाजू पण व्यवस्थित भाजली गेली. आता हे बघा किती छान भाजले गेलेत. काढून घेते. बघू शकतात. हे बघा आपले मुरमुऱ्याचे आप्पे बनवून तयार आहे. बघू शकता किती छान झालेत आणि खूपच छान बनलेत. तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा. तुम्हाला पण ही रेसिपी खूप आवडेल.